नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर सतत सर्दीचा त्रास होत असेल, खोकला येत असेल किंवा कुठली ॲलर्जी असो, यामुळे लगेच आपल्याला त्रास होतो व पटकन सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल, तर कुठल्याही प्रकारे जर सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर यापासून घरच्या घरी सुटका देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि अगदी रामबाण 100% फायदा देणारा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपण येथे काळी मिरी घेतली आहे. एका खलबत्त्यात काळी मिरी टाका. साधारण 1 चमचा भरून येथे मी काळी मिरी घेतली आहे आणि एक छोटासा हळदीचा तुकडा यात टाका. जर घरची हळद असेल तर ती चालू शकते, परंतु बाहेरची हळद असेल तर त्याचा वापर करू नका, म्हणजे आपल्याला हवा तसा फायदा होत नाही. आपण हा विचार करतो की आपण उपाय करून देखील आपल्याला फायदा झाला नाही, म्हणून कधीही उपाय करताना जे मी दाखवत आहे ते सर्व पदार्थ व्यवस्थित घ्या, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. आता हे जे पदार्थ आहेत हे थोडेसे कुटून घ्या. याप्रमाणे हे कुटून घ्यायचे आहे. हे बघा, याप्रमाणे हे छान कुटून आपण बारीक करून घेतले आहे. यातच आपण सेंधव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ, उपवासाचे जे मीठ आहे हे मीठ साधारण अर्धा चमचा भरून टाकणार आहोत व हे छान मिक्स करून घ्या. याप्रमाणे छान मिक्स करून तयार झालेले मिश्रण एका पात्रात काढून घ्या व गॅसवर 1 चमचा घेऊन गरम करून घ्या. साधारण 10 ते 20 सेकंद हा चमचा छान गरम झाला की गॅस बंद करून लगेचच यामध्ये गॅस बंद करून मध टाकायचे आहे. हे बघा, आपोआप आपले जे मध आहे हे नॅचरली गरम होते व या मधामध्ये याप्रमाणे 1 चमचा भरून हे मिश्रण टाकायचे आहे व हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे मिश्रण एका छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवा व दिवसभरातून 3 वेळेस 1 चमचा 1 वेळेस असे दिवसभरातून 3 चमचे भरून हे मिश्रण प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या. यानंतर हे 1 चमचा मिश्रण ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चाटून चाटून संपवायचे आहे. असे जर तुम्ही दिवसभरातून 3 वेळेस केले ना तर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होता हे देखील तुम्ही विसरून जाल. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो आणि हे तुम्ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच देऊ शकतात. यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, फायदा पूर्णपणे होतो आणि लहान मुले देखील हे आवडीने खातात, कारण हे गोड असते. म्हणूनच आपण लहान मुलांना देखील हे मिश्रण देऊ शकतो. आणि ही जी ड्राय पावडर आहे ना, ही पावडर देखील एका बॉटलमध्ये भरून ठेवा. ज्या वेळेस हवी त्यावेळेस याप्रमाणे तयार करून मग याचा आपण वापर करू शकतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.